अहो ट्रेडिंग करतो. अहो ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केट. जॉब जॉब आहे ना, आहे ना जॉब. काय पोस्ट? पोस्ट IT कंपनीमध्ये HR आहे, HR. मामा अहो किती वेळ घासताय संडास? अहो ते कॉमनचं बघा किती घाण झाली ती. ते पहिले तिकडे घ्या. महिन्याला 25-30 होतात. हा घर स्वतःच नाहीये, भाड्याने सध्या. हळू चालव ना. अहो व्यसन वगैरे काही नाही मला. पण बिडी वगैरे काही पियत नाही ना. पोरगा चांगलाच आहे. IT कंपनीत HR आहे मला. IT कंपनीत आहे. बघा तो सावळ आहे. बायोडा तुम्ही पाहिलंच असेल. अरे तो सावळा नाही, पर काळा कावळा आहे ना. काय मुलाचा 7 इंचाचा पाहिजे? अहो मग असं म्हणा ना, हाईट 7 फूट पाहिजे. काय म्हंटले? मलिंगावानी केस. मग काय झालं मलिंगावानी केस असल्यावर? होय काय बापाने म्हणत होते का डोक्यावरचे केस? डोक्यावरचे केस मोजून दाखव म्हणजे काय? अरे जरी टाकलं पडलं काय पुढला काय टाकल्यावर घसरकुंडी खेळायला लावणार आहे का मी? हा राव ठेव पण. सोन्या, मला नाही वाटत आपलं या जन्मात लग्न होईल म्हणून. मला अजिबात नाही वाटत. मला पण असंच वाटू राहिलं आता. अरे पार्व एक जण मला काय म्हटलं माहिती काय? मी नाही देऊ शकत तुला माझी गुढी, कारण की तुझी एक छोटी आहे नागपुडी. नागपुडी? आता मला सांग, तिच्या गुढीला माझ्या नागपुडीमध्ये उडी घ्यायची होती का? हा अरे यंदा काहीच नाही. मला एक जण काय म्हणला माहिती का? काय? मैं नहीं दे सकता तुझको मेरी छोरी, क्योंकि तेरी टिंगर नहीं है गोरी. टिंगर? बघा आता त्यांना कसं काय करू राहिलं? अरे लोकांना ना पोरगी नसली द्यायची ना, काही कारण सांगत काही पण. अरे पण तू बायोडाटा सोबत टिंगरचे फोटो पाठवून राहिलो का त्यांना? तू काय याला बिडा झाला का जरा शिक. लोक चेहरा बघून अंदाज लावित. चेहरा बघून अंदाज? मग आता काय करू? हे वृत्ती कुठून आली माहिती का तुला? कुठून? तुला दाखवतो थांब. दाखव. एक मिनिट थांब. मला हे बघ काय लिहिले वाच. काय लिहिलंय? गेस हू म्हणजे ओळखा पाहू हे कोण आहे. ए? आता मला सांग, यांचं काय बघून ओळखायचं आपण? हा काय दिसू राहिलं का? काही तोंडच दिसून नाही राहिलं त्यांचं. याला लोक तरी ओळखत आहेत. कमेंट मध्ये बघ, दाखव हे त्यांचं नाव. हे बघ, अरे हे बघ, सगळ्यांनी नाव टाकलं त्यांचं. हे बघ कस काय रे? लोक तोंड बघून ओळखत आहेत की यांचं पिछवाडा कोणतं, आणि पिछवाडा बघून सांगतात की यांचं तोंड कोणतं आहे. कुठं चालली आपली पिढी निलय? अरे त्या पिढीला काढी लाव. इथं आपली दाढी पिकायला लागली तरी आपल्याला एक किडी भेटत आहे. देवा मला बिगर लग्नाचं नाही मारायचं, नाही मारायचं मला बिगर लग्नाचं. देवा तो कर काहीतरी. हा नाही होत लग्न माझं. मी आहे ना, नोकरी आणि छोकरी मिळून देणारा बाबा म्हणजे नोकचोक बाबा. जय नोकचोक. नोकचोक? आजपर्यंत मी कितीतरी उपाय सांगितले मुलांना लग्न करण्यासाठी, पण तरी ते करत नाही. तरी आज सांगतो, जय नोकचोक. 3 मंगळवार उपास करायचा. त्यापैकी 2 मंगळवारी रात्री मंगळसूत्र घालून, मंगळ ग्रहाकडे तोंड करून, मंगळ नावाच्या काळ्या कुत्र्याच्या शेपटीचं दर्शन घ्यायचं. जय नोकचोक. आणि 3ऱ्या मंगळवारी रात्री मंगळ ग्रहाकडे तोंड करून, मंगळ नावाच्या कुत्र्याच्या शेपटीच्या खाली मंगळ ठिकाणी दंगल करायची. मंगळ ठिकाणी दंगल करायची म्हणजे काय? म्हणजे शेपटीच्या खाली चावायचं. अरे कुत्र्याच्या टिंगराला चावायचं सांगून राहिलाय. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, त्याच मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत तुमचं लग्न कुठं ना कुठं जुळलेलं असं. आणि जर नसलं जुळलं तर माझं नाव बदलून ठेवा. जय नोकचोक. तो काय म्हणला होता? ज्या दिवशी व्रत संपन त्या दिवशी 12च्या आत तुमचं लग्न कुठं ना कुठं जरी जमलेलं असन. म्हणला होता का नाही? आता 12चे 12:30 होत आलेत.
तरी पण अजून कुठं पक्कायचा पत्त्या नाही. अनफॉलो कर बघा त्याला, अनफॉलो कर पहिला, कमेंट मध्ये शिवाय दे त्याला. शिवाय देऊ का? हा ना राव. शिवाय लाव. अरे थांब निले, अजून एक रील आली. 3-4 दिवसापूर्वी मी जो तुम्हाला व्रत सांगितलं होता त्या व्रतामध्ये काळं कुत्र न वापरता पांढरं कुत्र वापरायचं होतं. आणि ज्यांनी कोणी काळ्या कुत्र्यासोबत हा व्रत केलाय त्यांचं या जन्मात तर काय 7 जन्मात कधी लग्न होणार नाही. त्याबद्दल मी तुमच्याकडे खेद व्यक्त करतो. जय नवचो. मला मारायचंय, मला मारायचंय. अरे थांब. लग्न होत नाहीये, देव ऐकत नाहीये, नातेवाईक सोयरीक पाहत नाहीये, ढोंगी बाबांचे व्रत काम करत नाहीये, उलटे होत आहेत. तर आजच संपर्क करा आपल्या जवळच्या ऑफिसला. बदलती पहिले रील, बदलती. भगवान एक रास्ता बंद करता है तो दूसरा खोल देता है, सिर्फ हमें वो पकड़ना आना चाहिए. भगवान एक रास्ता बंद करता है तो दूसरा खोल देता है, सिर्फ हमें वो पकड़ना आना चाहिए. दूसरा रास्ता हुआ तो भगवान एक रास्ता बंद करता है तो पत्ता दूसरा खोल देता है, पत्ता काढ. सिर्फ हमें वो पकड़ना आना चाहिए. ए अरे काय करू राहिला, तुला पत्ता काढायला लावलं, हे काय करू राहिलास तू? अरे पॉकेट ब्रोकर वर दुपारी इन्व्हेस्टमेंट केली तीच बघू राहील. पॉकेट ब्रोकर? पॉकेट ब्रोकर माहित नाही तुला? नाही हो. अरे पॉकेट ब्रोकर हा एक ट्रेडिंग ऍप आहे ज्याच्यामध्ये तू सिक्रेट फंक्शन वापरून रिस्क फ्री ट्रेडिंग करू शकतो. सिक्रेट फंक्शन? अरे रिवॉर्ड सिस्टीम ज्याच्यामध्ये तुझ्याकडे जेवढे क्रिस्टल तेवढी रिस्क फ्री ट्रान्झॅक्शन करू शकतो. हो काय. दुसरं रिस्क फ्री डील ज्याच्यामध्ये जर तुला वाटेल की तुझी इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुल होईल तर तू हे फीचर ऍक्टिव्हेट करायचं आणि तुझी इन्व्हेस्टमेंट सेव्ह ठेवायची. तिसरं याच्यामध्ये तुला एक सेफ भेटतो सेम बँकेच्या लॉकर होणे ज्याच्यामध्ये तू फंड्स ठेवू शकतो आणि प्रॉफिट करू शकतो अप टू 10%. 10%? मेन म्हणजे पॉकेट ब्रोकर मधून पैसे विड्रॉ करणं एकदम सोपं आहे आणि यात कमिशनचा काहीच प्रॉब्लेम नाही. त्याची लिंक ना कमेंट मध्ये पिन केलेली आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. त्यातला प्रोमो कोड वापर, ऍप इन्स्टॉल कर आणि ट्रेडिंग सुरू कर. अरे मी करतो इन्व्हेस्टमेंट, पण पहिले ना मला लग्न करू दे बाबा. चल लवकर पत्ता काढ त्याचा. काढू राहिलो चल. Sorry for waiting, because I am in meeting. Welcome to lagna2nagna.com. By the way, पिंपळाच्या झाडाला उगला आंबा. आंबा? पिंपळाच्या झाडाला उगला आंबा. हवस रावांचं नाव नंतर घेतो, आधी तुझा प्रॉब्लेम सांग. ब्लॅक मांबा. ब्लॅक मांबा? उखाणं येते. याला उखाणं नाही, लोकांचं गु खाणं म्हणते. आल्या चव घालू राहिलाय. मला जेव्हा कधी पण एखाद्याचं नाव घ्यायचं असतं तेव्हा मी ते उखाणतच घेतो. ते lagna2nagna.com चा नियम आहे. नियम? मग आता कोणाचं नाव घेतलं? हा, कोणाचं नाव घेतलं? माझं काय? हवस. हवस के पुजारी? असं कसं नाव आहे? पूजा नावाचं माझं सामान. मला तिच्यासोबत लग्न करायची लय हवस, पण ती हवस माझ्या मावस भावाने पूर्ण केली. म्हणजे त्याने लग्न केलं तिच्यासोबत, तेव्हापासून ती हवस ही हवस झाली. ते घेऊन सांगू त्याचं लग्न झालं तुम्ही विसरून जावा. तुमचं लग्न झालंय ना. माझं लग्न झालं असतं तर त्या हवसचं रूपांतर बायकोच्या दिवस मध्ये झालं नसतं का? या वयात? मग ज्या वयात मला पूजा सोडून गेली त्या वयात मी होतो 35चा. 35? मला लग्न करायचं होतं तुमच्या वाणी, पण माझ्या सोबत लग्न कोणाला करायचं नव्हतं तुमच्या वाणी. त्यामुळे मी तसाच राहिलो. सोने, अरे यो तू उपाशी, यो काय जीव घालणार आहे आपल्याला? तेव्हापासून मी ठरवलं की आज नंतर परत हवस के पुजारी कोणीच होता कामा नाही, म्हणून मी सुरू केलं lagna2nagna.com. आजपर्यंतचा इतिहास आहे. जो कोणी इथं लग्न करायला आला तो नग्न होऊनच गेला. काय लग्न होऊन गेला म्हणजे? त्याची सुहागरात होस तर मी त्याच्या सोबतच राहिलो. मुली दाखवा. मुली दाखवायच्या अगोदर मला
तुमचा दाखवा. काय बायोडाटा. असं म्हणा ना मग. आम्ही नाही आणला बायोडाटा. काहीच हरकत नाही. अगोदर मुली पहा, नंतर बायोडाटा. शिक्षण किती झालंय? LKG UKG. LKG UKG चांगले शिकले तुम्ही. तुमचं किती शिक्षण झाले? BA बॅचलर ऑफ अंगणवाडी. मग बरोबर बरोबर ठीक. मुलगी कशी पाहिजे तुम्हाला? मुलगी कशी असू दे, फक्त मुलगी पाहिजे. मग एक काम करा, पहा आणि जिला वाटेल तिला घ्या. डायरेक्ट घेऊ साईडला बायोडाटा घ्या. आम्हाला वाटलं डायरेक्ट. आता वय झाले. हे पुरींच्या चेहऱ्यावर हे पांढर काय सांगलंय? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही फक्त त्याच्यावरचे नंबर बघा, मी सांगतो मुलगी कशी आहे. 302 लय भारी दिसून राहिली. आर्या 302 सांगा ना. 302 सोडून दुसरी कोणतीही पहा. का? कारण मी एका जणाला तो बायोडाटा दाखवला होता, तिच्या बॉयफ्रेंडने त्याला मारून टाकला. काय मर्डर? त्याच्यामुळे तिला साईडला ठेवा, तुम्ही दुसरी बघा. आईला ही भारी राव. ही माझ्यासारखी काळी सावळी. मलिंगावानी की असायची ना? हा 30 ती सोडून दुसरी बघा. अरे ती झिबांबेची. चालू ना मला, मी जाईल ना झिबांबेला राहिला, काय हरकत नाही मला. पण ते इंडियन नावर ते स्मगलिंग करते झिबांबेला. स्मगलिंग? मग इथं कुठे काऊन ठेवलाय? अरे मी नाही ठेवला तो बायोडाटा, मग ते महाराष्ट्र पोलिसांनी ठेवलाय वॉन्टेड म्हणून. मास्टर पोलिसांनी याच्यात फोटो लावला तुमच्या याच्यात? मग जाऊ दे नको. तुला पाहिजे काही? नको. 165 सांगा ना. 165 मला बघायची ती. मी पाहिलेले 165. मला बघायची ती. अरे 165 तुमच्या उपयोगीची नाही. तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलेलं आहे. मला जमल. नवऱ्याने सोडून दिलेलं मला जमल. वय मला जमल. माहिती काहीच हरकत नाही. मी तिच्या घरी जाऊन भांडे बिंडे घालीन. मी पण जाईल. मला काय हरकत नाही. तिच्या नवऱ्याने फक्त दिवसा सोडलेले आहे, रात्री घेऊन जातो. तुम्ही दुसरी बघा ना. दुसरी बघा तुम्ही. हिचं फिगर लय भारी राव. हिचं बघा ना काय विषय होता. तू अगोदर एक डोळा मार कोणता ते. हिचं बघा ना. सांगा नाही. 4 नंबर बघ. 4 नंबर नको रे, दुसरी बघ. अरे तिचा नवरे मेलेले लग्नाच्या दिवशी. कस काय मेले? आधी लग्नाच्या रात्रीत पाहत ती. मग पात्रे पुत्रे कशाला ठेवते याच्यामध्ये? हा ना राव. गुलाबजामुन दाखवतात तर दाखवतात, तोंडाला पाणी निघल्यावर म्हणतात गुलाबजामुन खराब आहे. अरे तू काय गुलाबजाम घेऊन बसलाय? त्याच्यात अजून बघ ना, नुसतं एक से बडकर एक रसगुल्ले. अजून बायोडाटे बघा. मॅरेज मटेरियल लिहिले, डॉक्टर पुदर वगैरे घेतले. तुला संस्कार दिसून राहिली. सांगा ना. अरे ती संस्कारी नाही, मग ती लहानपणापासून टकली. चालेल ना मला चालेल ना. मला काहीच हरकत नाही. टकली काय हरकत आहे? टकली काय केस नाहीये. अरे केस नसल्यावर टकलीच असती. काय टेन्शन नाही भाऊ. मला काय हरकत नाहीये. टकली तर टकली, काहीच विषय नाही. फक्त मला पोरगी पाहिजे. पोरगीच आहे ना ती? पोरगीच आहे ना? तू जास्तच तुंबळलेला दिसतोय. फोन लाव का? काय नंबर आहे? आम्हाला काय माहित, तुम्हालाच नंबर माहिती ना. 4 नंबर. 3 नंबर. 3 हवास. तुमची मुलगी होती ना लग्नाला? लोक टाकल्या पोरी सुद्धा सोडीना. टकलीचं लग्न झालं का? झालं तिचं लग्न. तुम्ही दुसरी बघा ना. 100 बायोडाटे रसगुल्ले. ही सांगा. वेणीवाली सांगा. इडी. इडी इडी किती इडी?
किती इडी किती हा? एवढी इडी नाही ना हा? लय नाही येडी नाही ना अरे मग चांगलं मला काय हरकत नाही. फक्त ज्याला दिसन ना ती त्याच्या गळ्यात पडतील म्हणते हे माझा नवरा आहे. सगळ्यांना तेच म्हणते लय नाही येडी. ते लग्न वेळेवर झालं नाही रे तिच्यासोबत त्याच्यामुळे तसं झालं. तुम्ही दुसरे बघा ना. काय दुसरं बघा हे बघा ते बघा हा ना कवा धरून चाललंय सगळ्या टाकल्या टुकल्या काळ्या कुळ्या हेच आहेत का तुझ्याकडे हे का तुझे रसगुल्ले. अरे मग बाबा तुमचे वयच तेवढे झाले. वय झाल्यावर तुम्हाला काय ऐश्वर्या राय आणायची का? अहो तर बसा ना. तरी पण तुमचा नंबर आहे माझ्याकडे. माझ्याकडे जसे बायोडाटे येतील मी तसे तुम्हाला फॉरवर्ड करीन. ते बायोडाटा सांग तूच लग्न कर कळलं का. अरे माझं तर भाई ना म्हणून लोकांचे करतोय ना. हवसचा मेसेज. हवस एक मुलगी आहे. माझं बोलणं झालंय. फक्त एकच मुलगी आहे. त्यामुळं दोघांपैकी एकाच काम होऊ शकत. ज्याला लग्न करायचंय त्याने उद्या ऑफिसला या. आपण मुलगी पाहायला जाऊ. हवस. मंगलम मंगलम ओम मंगलम मंगलम ओम मंगलम मंगलम